नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेहरा कोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिवे असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारे, शोध करून अभ्यास करून वारवडणाऱ्या माणसाला आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती घेत असतो, जगाला सांगत असतो. सत्य सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा. बघा, आजकाल सोशल मीडियाच्या मार्फत, इंस्टाग्रामच्या मार्फत, यूट्यूबच्या मार्फत मित्रांनो भरपूर प्रमाणे बुवा बाबांचा सुळसुळा चालू आहे. कोण असं कोण कसं, त्यांना इतिहास माहीत नसतं, त्यांना काय खरं काय खोटे सांगायचं नसतं. दावजी बाबा बसले व्हिडिओ बनवायचे, काळू बाळू बसले व्हिडिओ बनवायचे, आम्ही हे केलं जातं ते केलं जातं म्हणून लोकांना ठगायचे कामं करतात. सगळे थकून बिकून फसल्यानंतर माझ्याकडे येतात आणि मला सांगत असतात, दादा आम्ही सोनं ठेवून या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. आता तर नवीन नवीन ट्रेंड निघालेला आहे, ज्याला महाकाली माहीत नव्हती, कोणी नव्हती तेव्हा यूट्यूब चॅनल प्रथम पहिलं चॅनल आहे. तारा विषय असेल, कामाख्या विषय असेल, कालीघाटा विषय असेल, अशी माहिती देणारं व गुपित माहिती रहस्य सांगणारा शोध अस्तित्वात हे प्रथम पहिलं आणि सत्य सांगण्याचा धंदा आम्ही करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. मग ते चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे गुड माहिती असो, राखणदार असो, अशा गुपित माहित्या सांगण्याचं काम आम्ही करत असतो. आमची माहिती ही अनुभवाच्या आधारित लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही तुम्हाला सांगत असतो. काही गोष्टी ग्रंथात, काही गोष्टी पुराणातल्या गोष्टी घेऊन आम्ही तुम्हाला दाखवायचे देखील आम्ही काम करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो की म्हसोबा. सगळ्यांना माहिती असेल, म्हसोबाची कथा ऐकली असेल भरपूर प्रमाणे, यूट्यूबवर तर सुळसुळाट आहे. म्हसोबाची माहिती देखील आहे, म्हसोबाची पूजा देखील सांगितली जाते. म्हसोबा देवापाशी करणे वाईट केलं जातं का, काय आहे सत्य, ह्याच्यावर आपण आज रिसर्च करणार आहोत. काही लोक म्हणतात आम्हाला म्हसोबाची करणी लागली, म्हसोबा गहाण आहे, म्हसोबा असा आहे, म्हसोबा तसा आहे. भरपूर प्रमाणे चेड्या गोट्याला नावं ठेवली काय काय यूट्यूब चॅनलवाले. आज ते स्वतः धंदा खोलून बसलेले आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. म्हणजे खायचे दातं वेगळं, दाखवायचं दातं वेगळे, हे तुमचे बुवा बाबा करत असतात. तुम्हाला गुरु देखील ज्ञान योग्य प्रमाणे देत नाही, कारण त्या गुरुला वाटत असतं की माझा चेला कधी पुढे जाऊ नये. असे देखील मी बघितलेले आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या ह्या टॉपिकवर आपण चर्चा करणार. चर्चा करण्यापेक्षा जर तुम्हाला कुठल्याही समस्या बघायची असेल, तुम्हाला करणी भानाविथे समस्या विचारायची असेल, कौल लावून देवाला प्रसाद लावून बघायचा असेल, कुठलाही प्रॉब्लेम असो, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काय अटी दिलेल्या त्या अटी वाचूनच मला कॉल करावा. अन्यथा नाही केला तरी चालेल, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करू. गावोगावी, रानात, वनात, नदीत, नदीच्या किनारी, वड्याच्या किनारी, हिरीच्या व शेतामध्ये असणारा राखणदार देव म्हणजे म्हसोबा राजा. म्हसोबाच्या कथा अनेक आहेत. त्यांना मान, अंड, लिंबू, सिगरेट, दही, भात, कोंबडं, काय गोडवंचे आहेत, काय काय तर उग्र देखील आहेत. त्यांच्यापाशी सर्व इच्छा पूर्ण होतात वार रविवार, त्याच्यानंतर मित्रांनो बुधवार, अमावस्या आणि पौर्णिमाला ह्यांना खूप गर्दी असते. जसे की पिलीवचा म्हसोबा असेल, अनेक म्हसोबा आहेत. त्यांचे गुड रहस्य मी पहिल्या टॉपिकवर सांगितलेलं आहे मित्रांनो, तुम्ही जुने व्हिडिओ माझे पाहू शकता. असे भरपूर इतिहास कोण सांगितला असेल म्हसोबाविषयी सांगण्याचं कार्य, खरं दाखवण्याचं कार्य, व्हिडिओ काढण्याचं, लाईव्ह दाखवण्याचं कारण म्हणजे शोध असते. जे प्रथम पहिलं चॅनल आहे जे तुम्हाला दाखवत असतं, हे मात्र लक्षात ठेवा. उगाच काही लावली जी टाळाला कधीही मित्रांनो इतिहास कुठल्या देवादिकांचा सांगितला जात नसतो. जर सत्य असेल तेच सांगण्याचा धंदा, मी नाही कुणाचा मंदा. भरपूर प्रमाणे म्हसोबाला पूजलं जातं, कंदुऱ्या केल्या जातात, मान पान दिला जातो. काय काय लोक तिथं वाईट देखील करतात असं म्हणतात, आख्यायिका आहे असं देखील जुने लोक म्हणतात. जर म्हसोबाला एखाद्याचं नवस मागून उलटा नारळ पडला तर त्याच्या घाडादाराचं उलटं होऊन जातं. मग ह्याच्यापासून वाचायचं कसं? तर मित्रांनो, मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. जर त्यांनी उलटा नारळ पडला तर तुम्ही सवाश नारळ फोडून त्यांना मानपान द्यावा. जर मानपान दिला तर त्यांची कुठल्याही प्रकारची बांधा असेल ते तुटण्याचं कार्य होत असते म्हसोबापाशी, हे मात्र लक्षात ठेवा. मग म्हसोबापाशी करणी करतात का? बघा मित्रांनो, कुठल्याही देवस्थानाविषयी करणी करत असतात, पण त्यांचे गण करत असतात. मित्रांनो, म्हसोबा हे अनेक प्रकारचे आहेत. काय काय वेळेस काळ भैरवाचा नाव न ठेवता त्याला शिंदूर लावून काळ भैरवला म्हसोबा केलेला आहे, असे देखील मित्रांनो भरपूर सापडले जातात. म्हसोबा एक नाही, अनेक म्हसोबा आहेत, हे देखील सांगता येतं. पण म्हसोबा मित्रांनो, तुम्हाला असं नाही की काय काय म्हसोबाला कोंबडण बकरं चालतं, तर काय म्हसोबाचा म्हसोबा झाला असं म्हणतात. पण म्हसोबा आणि म्हसोबा हे वेगवेगळं आहे, हे मात्र लक्षात ठेवा. खारवड्याचा म्हसोबा असेल किंवा मित्रांनो काळोबाईच्या डोंगरातला म्हसोबा असेल, पिलीवचा म्हसोबा असेल, प्लाईचा बोटला म्हसोबा असेल, राखणदार म्हसोबा असेल, इसीचा म्हसोबा असेल, असे गुपित रहस्य
रहस्य गुपित इतिहास या म्हसोबांचे लिहिलेले असतात. म्हसोबापाशी वेगवेगळे कामं केले जातात, मार्ग देखील कामे लागतात. ज्याच्यापाशी म्हसोबाची ताकद असेल आणि जर वाईटासाठी सोडला असेल त्याच्या घरादाराचं मशान झाल्याशिवाय सोडत नाही, असा हे मित्रांनो म्हसोबा आहे. मात्र लक्षात ठेवा, पण हा म्हसोबा कुणाचं वाईट करतो तर का बघा, कुठलाही देव असेल, राखणदार असेल, गण असेल, जोपर्यंत गुरु आज्ञा देत नाही किंवा तुम्ही त्याला कामं सांगत नाही तोपर्यंत ते कुणाचं वाईट करत नाही. मग ते डोळे झाकून देखील बसत नाही. ज्या टायमाला तुम्ही त्याला काय तर लालच देता आणि ज्या टायमाला त्यांचा गण जर जातो आणि त्यांचं वाईट केलं, तर ज्या टायमाला तुम्ही जर त्यांचं गणाचं काय असेल ते मानपान तुम्ही संपूर्णपणे विधी केल्या, जर तुम्ही खरे असाल तर म्हसोबा राजा ज्यांनी केलेलं आहे, ज्याला म्हसोबाने उठवलं आहे, म्हसोबा राजा त्याला कधी सोडत नाही. बघा, प्रत्येक शक्ती ही वचनात बांधली जाते. मुंजा असो, भूत असो, पिशाच असो, कुठली शक्ती, धक्कीने, रंकीने, संकीने असो, चेडा असो, बावने, वीर असो, स्मशान असो, शैतान असो, मुंजा असो, ह्या ज्या शक्ती असतात मित्रांनो, हे वचनामध्ये बांधल्या जातात, मंत्रात उठवल्या जातात. यांचा काल रात्री चालत असतो. काय काय म्हसोबा देवस्थान असं देखील आहे, जरी कोंबडं आपलं तर मित्रांनो त्या कोंबड्याचा प्राण जातो बिना काही कापता, बिना काही रक्त देता. असा देखील चमत्कार ह्या म्हसोबाचा मानला जातो. म्हसोबाला मित्रांनो काय काय लोकांनी टोचवलं, काय काय लोकांनी घाण म्हणलं, काय काय लोकांनी म्हसोबाला करणीच केली म्हणतात. बघा, शेवटी काळूबाईपाशी देखील करणीचा डाग लागलेला आहे मित्रांनो. दाऊजी पाटलाला देखील करणीचा डाग लागलेला आहे मित्रांनो. तारामाला असेल, कामाख्याला असेल मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक असे देव आहेत, पवित्र स्थान आहेत, त्यांना देखील माणसाने जाऊ नये, आमच्याकडेच लोक यावं म्हणून त्या काळामध्ये नाव हे डाग लावण्याचं काम केलं जातं. कुठं जाय केलं तर म्हसोबाची करणी आहे, दाऊजी बाबाची करणी. अरे दाऊजी बाबानं कधी करणी केलती का, म्हसोबानं कधी करणी केलती का, आणि मांढरच्या काळूबाईनं कधी करणी केलती का, हे तुम्ही तुमच्या मनाला विचारलं पाहिजे. कुठल्याही देवस्थानाविषयी बोलताना किंवा तिथं काय प्रकृती चालताना हे माणसाचे देण असते. माणूस हा घाण आहे मित्रांनो. देवस्थान कुठल्याही प्रकारचं घाण नाही, तिथला माणूस जो करत आहे हे घाण उकृत्य करत आहे मित्रांनो. जर दाऊजी पाटलापाशी गेलं तर वंशमध्ये भांडणं आहेत मित्रांनो, पार्किंग वरनं भांडणं आहेत मित्रांनो. कारण म्हसोबा माच केला, उत्मात केली पुजारी लोकांनी असो, गुरु लोकांनी असो, तर मित्रांनो कधी ना कधी त्यांचा माच देखील म्हसोबा राया जिरवतो. आज जर पाहिलं गेलं तर तुम्ही दाऊजी पाटलापाशी बघा, पार्किंग विषय भांडणं होतात. त्याच्यानंतर वंशजवाळे जर काढली गेली, तिथले गुरु वेगळे आहेत, वंशज वेगळे आहेत, खातेच दुसरं तिसरंच खाते मित्रांनो. आणि डांगडिंग आहे. मध्येच त्यांचा व्हिडिओ न्यूज चॅनलवर व्हायरल झालता दाऊजी पाटलांच्या विषयी. आम्ही पुढे मुद्दा उचलला, पण तिथं बाथरूमची सोय नाही मित्रांनो. पार्किंगला 50 आणि 100 रुपये घेतात, पार्किंग पण व्यवस्थित नाही. पण काय करणार, शेवटी फटके मात्र माझा दाऊजी बाबा दाखवतो. तिथं देखील फटके दाखवतात. तिथं बारवड्यातला म्हसोबा आहे मित्रांनो, त्याची कधी देखभाल तिथले लोक करतात. म्हसोबा हा सगळ्यात खतरनाक घातक देखील मानला जातो. पावला तर नवस पेलणार असतो. धाव म्हणता धावतो, पाव म्हणता पावतो. जाळ्यातला म्हसोबा मात्र मित्रांनो सर्वांच्या अंगात येऊन भलं करून जातो. पण काय काय लोक त्याला वाईट मार्गे देखील लावतात. म्हसोबाला सगळं कळतं, पण ज्या टायमाला तुमच्या वचनातून म्हसोबा सुटला त्या टायमाला तुमच्या घराचं स्मशान झाल्याशिवाय म्हसोबा सोडत नाही. म्हसोबाच्या अनेक अर्थकथा आहेत. जुना देखील म्हसोबा आहे, सप्तशृंगी मातेच्या पायापाशी महिषासूर म्हणून ओळखलं जातं. अशा अनेक म्हसोबा देखील तुम्हाला पाहायला भेटतात. प्रत्येकांचं रीतीच रिवाज हा वेगळा आहे. काय केलं तर गुन्हा कापला जातो, काय कायला डुकराचा बळी दिला जातो, काय कायला बोकडाचा बळी दिला जातो, काय कायला कोंबड्याचा बळी दिला जातो, काय कायला फक्त दया भाताचा देवद दिला जातो, फक्त नारळ देखील फोडलं जातं. असे देखील देवस्थान मी बघून आलोय, प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. मी फिरून मोरणारा पोरगा आहे, उचलले जीप टाळायला लावलेलं नाही. काय काय पुस्तकं घ्यायचं, पुस्तकामध्ये सिमेंट राहायचं, मी तसला पोरगा नाही. प्रत्यक्ष जाऊन लाईव्ह बघणारा आणि तुम्हाला सांगणारा, सत्य सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा, हे मात्र लक्षात ठेवा. मग म्हसोबापाशी करणी करतात का? हा, म्हसोबापाशी करतात. पण मित्रांनो ज्या टायमाला जर तुमची त्याची करणी असेल, मी तुम्हाला चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज देतो मित्रांनो, जर त्याची करणी काढायची असेल, सगळ्यात भारी मार्ग देतो. 5 अमावस्याला म्हसोबाच्या वाऱ्या करा. 5व्या वाऱ्या दिवशी त्याला काय असेल 2 पायाचं द्या. त्याच्यानंतर म्हसोबाला सांगा, अरे तुला जर उलटा नारळ फोडला असेल कुणी, मी तुला सरळ नारळ फोडतो. 5 तुझ्या अमावस्या करतो. 5व्या अमावस्याला तुझा जे काय मानपण आहे मी तू देतो. आणि 7 वेळा तुमच्या अंगावरून लिंबू उतारून कुठल्याही म्हसोबाशी ठेवून या. बघा तुमची त्याचे पसले काही संकट केला असेल, मंत्राद्वारे बांधला असेल, तिथलं काय उठवून केला असेल, तर मित्रांनो 100 नाही 1001% मित्रांनो त्रास कमी व्हायला सुरुवात होत असते आणि त्रास पूर्ण निघून जातो. म्हसोबाची मित्रांनो जर करणे असेल, अनेक प्रकारचं होतात. घरात दुखणं असतं, रोगराई असते, डोकं काम करत नाही, काय करावं त्याच्यामध्ये यश येत नाही, नुसता खाऊन पिऊन लट्ट झालेले असतात, माणसात आळशी माणसं होतात. म्हसोबाची करणी हे डेंजर असते असं देखील काही काही लोक सांगतात. पण म्हसोबा तेवढा चांगला देखील आहे, तेवढा पॉवरफुल देखील आहे. फक्त तुम्ही आमच्या लोकांनी ऐकणं वेगळं आणि काय काय लोक ढोंग्याचं पांघरून घेणं बसणं वेगळं. आणि म्हसोबाचा आचार प्रचार
आमर्दित करणं हे वेगळं असतं मित्रांनो. म्हसोबा हा सर्वांचा आहे. कायकांचा ग्रामदेवता देखील ओळखलं जातं, कायकांचा इष्टदेवता देखील म्हसोबा म्हणून ओळखलं जातं. कुठल्याही देवाला नावं ठेवणं हे आपल्यासारख्याचं काम नाही. माणूस हा राक्षस झालेला आहे मित्रांनो. म्हसोबाच्या नावाखाली बकरी तोडायची, त्याच्यानंतर ते बकरं अक्कच हाणायचं, कोंबडं तोडायचं, कोंबडं बकरं अक्कच हाणायचं. अरे एवढंच आहे तर सोडून का देत नाही? एखाद्या मुक्या जनावराला म्हसोबाचं नाव घेऊन सोडून का देत नाही? तुम्ही बघा तरी देखील तुमचा नवस पूर्ण होतो. म्हसोबाच्या नावाखाली कुठला ना कुठला प्राणी जगेल आणि जर त्याला खायची भूकच असेल देवाला तर म्हसोबा अचानक त्याचे प्राण देखील घेईल. असे देखील आम्ही चमत्कार बघितलेत. त्याला देखील आम्ही नमस्कार करणारे माणसं आहोत, हे मात्र लक्षात ठेवा. पण अंधश्रद्धा नव्हे तर श्रद्धेकडे जाण्याचा मार्ग तुम्ही निवडावा आणि जे सत्य आहे ते मानून चालावं. काय काय लोकांचे जे रीतिरिवाज असतात, रीतिरिवाज बंद करा. मी असं कधीच म्हणणार नाही. परंपरेत चालत राहू द्या, पण अंधश्रद्धाकडे जाऊ नका आणि कुणाला ढकलू देखील नका. हे सांगण्याचा माझा धंदा, हे मात्र लक्षात ठेवा. चेड्या गोट्यांना लोकांनी नावं ठेवली ह्या बुवा बाबांनी इंस्टाग्रामच्या मार्फातून, सोशल मीडियाच्या मार्फातून, यूट्यूबवरून. ज्या टायमाला त्यांना कळलं की ह्या शोध अस्तित्वाचे प्रथम पहिल्या चॅनलला जे खऱ्या माहित्या देऊन रिकामी झालं, त्याच्यानंतर ते लोक चेडे गोटे देखील तेच बुवा बाबा नावं ठेवणारी आज विकत आहेत. त्यांच्याकडे पोलीस आहेत, वकील आहेत, धमक्या देतात. अहो बुवा बाबा म्हणावं का ह्यांना राजकारण म्हणावं का देवाच्या नावाखालीच खोलणारा धंदा ह्यांना म्हणावं, या बुवा बाबांना कळत नाही. आज कुणीही तुम्हाला सोशल मीडियाच्या मार्फातून कोणी खरी माहिती देत नाही. फक्त मोजकं ऐकायचं आणि इंस्टाग्रामवर फक्त लाईव्ह बोलायचं. अहो काय काय बाया काळूबाईच्या रूपात म्हणून बसतात, त्यांना काळूबाई कधी माहिलीच नाही. ते मित्रांनो भिकारीचे श्रीमंतून काळूबाईच्याकडे डागने घेऊन जातात. अरे तिच्या पायरीचे धास म्हणून राहावा काळूबाईच्या, तरी तुम्ही सुखी राहाल, हे मात्र लक्षात ठेवा. सांगण्याचं माझं कर्तव्य एवढंच आहे, फसवू नका. फसले जरी असाल तर गादीला या मंगळवार शुक्रवार माझी गादी चालू असते. 1 रुपया चार्ज करत नाही समोरासमोर आल्यानंतर, पण 100% मार्ग देण्याचं कार्य शोध असते. प्रथम पहिलं चॅनल आहे, माझी गादी करत असते. जर कोणाला माझ्या गादीला यायचं असेल तर नमस्कार मेसेज टाका, त्याच्यावर लाईव्ह पत्ता आणि मित्रांनो लोकेशन पाठवलं तर मंगळवार आणि शुक्रवार गादी चालू असते. येताना फक्त 1 नारळ, 5 लिंब, अगरबत्तीचा पुडा देवाला आणा. रुपये मला टाकू नका, माझा फरक घ्या, त्याच्यानंतर मला काम द्या. असं तुम्हाला खरं कोण सांगणार नाही. खरं सांगणाऱ्याचे पाय खेचले जातात, नाहीतर त्याचं मित्रांनो काय नाही काय करून दुसरंच काहीतरी उठवलं जातं, हे मात्र लक्षात आहे. हे तर पहिलं मित्रांनो साधू संतांपासून चालत आलेलं आहे. म्हसोबाला मित्रांनो नावं ठेवण्याआधी आपण तेवढे पावित्र्य आहात का हे देखील बघितलं पाहिजे. देवाला कुठल्याही नावं ठेवण्या अगोदर आपण किती पवित्र आहेत, आपण किती काय आहे बघितलं पाहिजे, नंतरच देवावर नावं ठेवलं पाहिजे. मला एवढं कळतं, माझ्या गुरूंची मला शिकवण आहे की सत्य सांगावं, कधीही वाकत नाही. जर खोटं सांगितलं तर वाकवूनच चालावं लागतं, हे माझी गुरुची शिकवण आहे. भरपूर काही दिलं गुरुंनी, भरपूर काही सांगितलं, पण कुठल्याही देवादिकांना मी आजपर्यंत नावं ठेवलं नाही, कारण आपण तेवढं पवित्र नाही. या जगात, ह्या महाराष्ट्रात, हिंदुस्थानामध्ये कोणी एवढं पवित्र आणि सत्यवादी राहिलं नाही. आज जर बघितलं वेगवेगळ्या पूर्वच्या फाईल उघड्या आलेल्या आहे, बुडण्याच्या कारदारीमध्ये आहे की असं पाप चालू आहेत, भरपूर पाप चालू आहेत. मित्रांनो सावधान राहा, भक्त करा, आराधना करा, इष्टदेवताला माना, जे काही परंपरेनं चाला. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, कुठेही काही फसवू नका. देव हा सर्वांचा आहे, देवाच्या आटीला आवाज आहे. म्हसोबा हा राखणदार आहे. म्हसोबाची करणी असेल, बाहेरचा बांधा असेल तर मी सांगितल्याप्रमाणे उपाय करा. 100 नाही 1000 स्टॅम्प पेपर लिहून देणारा पोरगा आहे. 100% तुमचा त्रास कमी होण्याचं कार्य होईल. असं तुम्हाला खरं कोण सांगत नाही, बारीक ना बारीक तोडगे देत असतो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांना शेअर करायचं मात्र विसरू नका. हा व्हिडिओ थोडे लेट येतात, पण जोपर्यंत माझे व्हिडिओ खरा असतो तरच मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकत असतो, ना तर आतापर्यंत काही घोंगाड सांगत बसला असतो. व्हिडिओ भरपूर झाले असते. मला लाईक आणि सबस्क्राईबची गरज नाही आहे, मला फक्त माणसं जोडायची आणि खरे माहिती तुम्हाला पर्यंत पोहोचावी म्हणून मी व्हिडिओ बनवत असतो. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल. कमेंटमध्ये दावजी बाबाच्या नावानं चांगलं, म्हसोबा रायाचं चांगलं लिहायला मात्र विसरू नका. काळोबाईच्या नावानं चांगलं, आई राजा उदे लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.